हॅलो गाईज, आता वाजले आहेत एक दीड वाजलाय आणि 3 वाजता मला जायचं आहे ऑर्डरसाठी. क्लायंट आहेत माझे, त्यासाठी मी रेडी होते. आता मी आवरलंय, जेवण वगैरे केलं, आंघोळ केली. आता निवांत आवरू आणि जाऊ. आले आता मी रेडी, जे चेंज वगैरे केलं त्यानंतर मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे दोन यूज करते. माझं सगळं आवरलं, पण मला एक पेन किलर खावी लागणार कारण ऑलरेडी मला बॅक पेन आहे थोडंसं. आणि आता तिथे वाकून काम करीत माझं आणखी होईल, तर माझ्यामुळे माझ्या क्लायंटचा वेळ खराब नको व्हायला. त्यामुळे मी आता 2 पेन किलर घेऊन येते. अगोदर खाते, एक पेन किलर द्या. हां, जिरेडोल द्या. वाजले आता 4, जाते मी 4:30ला बोलवले क्लायंटनी. थंडी पण खूप वाजायला लागली आता, त्याच्यामुळे थोडं स्वेटर घातलं कारण थंडीच वाजती खूप आणि येताना मला लेट होईल तर आणखीच थंडी वाजेल. सो जाते आता. सो मी आता निघाले मस्त स्कार्फ वगैरे बांधून. त्यानंतर आता लागलेलं आहे पुण्याचं ट्रॅफिक, जे की ॲज युज्युअल बराच वेळ मला ट्रॅफिकमध्ये गेला. त्यानंतर मी पोहोचले लोकेशनला. तर या हॉटेलच्या अपोजिट त्या अशा प्रकारची एक बिल्डिंग होती, ती खूप सुंदर होती, मला खूप आवडली. काहीच आले मी हॉटेल रिट्स कार्टलोन, लोकेशन होतं एरोडा. गाडी पार्क करून आता मी जाते वरती. पार्किंगला गाडी पार्क करून मी आले आता वरती. तर अशा प्रकारे द रिट्स कार्टलोन खूप मोठं हॉटेल होतं, खूप छान होतं आणि असल्या भारी भारी गाड्या होत्या बाहेर. सो आता आपण आतमध्ये एंटर करूया. तर अशी एक गाडी त्यांनी समोरच तिथे ठेवलेली होती, मे बी ठेवलेली असावी, ही कुणाची नसावी असं मला वाटलं कारण की वरती होती स्टेजवर असं समोरच. सो अशा प्रकारे इंटेरियर पण एवढं भारी होतं. मी आतमध्ये एंटर केलं. आता रिसेप्शनवरती क्लायंटचा रूम नंबर वगैरे विचारण्यासाठी मी थांबले. त्यानंतर मी चालते आता क्लायंटच्या रूममध्ये. अशा प्रकारे लॉबी पण खूप सुंदर होती. मला क्लायंट ऑलरेडी येऊन बसले होते आणि मी आता चालली. थोडं लेट झालं तर लगेच बंद व्हायला लागलेली. त्यानंतर पटकन मी रूममध्ये गेले आणि क्लायंट रेडीच होते, तर फास्ट लगेच मेकअपला सुरुवात केली कारण लेट होत होतं. आणि एवढं मोठं हॉटेल, एवढं छान छान रूम्स, एवढं कॉस्टली, पण तरी पण लाईट एवढ्या कमी होत्या. मला कळत नाही अशा मोठ्या हॉटेल्समध्ये लाईट का कमी असतात. खूप वेळा झाले असं, छोट्या हॉटेल्समध्ये लाईट असते पण मोठ्या हॉटेलमध्ये लाईट खूप कमी असतात. सो आम्ही वॉशरूम एरियामध्येच घेतलं सुरुवातीला कारण तिथे जरा बरी लाईट होती मेन रूमपेक्षा. सो तिथे पण आय मेकअप वगैरे मी करून घेतला, पण बेस करायच्या वेळेस गरज असते लाईटची खूप, ऑल मेकअप आर्टिस्टला माहिती. कारण जर आपण कमी लाईटमध्ये मेकअप केला आणि क्लायंट नंतर बाहेर गेलं ओरिजिनल लाईटमध्ये, सनलाईटमध्ये, तर तो मेकअपमध्ये खूप डिफरन्स दिसून येतो. त्यांचा नेक कलर आणि फेस कलर किंवा याच्यामध्ये खूप डिफरन्स होतो. त्यासाठी लाईटची गरज होती मला. मग मी त्यांचे जे असिस्टंट होते त्यांना सांगितलं, तर मग आम्ही बाहेर शिफ्ट केलं. तर बाहेर जरा बरा लाईट होता. सुरुवातीला मी अगोदर फेस मेकअप करून घेतला आणि एवढी फेअर होती एवढं फेअर माझ्याकडं फाउंडेशन होतं. बरं झालं मी एवढं हे झालं की कारण की इतकी फेअर स्किन आपल्या इकडे नसते इंडियामध्ये, तर मोस्टली नसतं व्हॅनिटीमध्ये आपल्या. पण रिसेंटली मी असं हायलायटर म्हणून असंच एक मागून ठेवलं होतं. सो बरं झालं ते यूज झालं, नाहीतर खूप प्रॉब्लेम झालेला असतात कारण की इतकं फेअर आपल्याकडे काहीच नसतं. मोस्टली या लोकांना मेकअपची गरजच नसते, गरज काहीच नव्हती. थोडेसे तिला पिगमेंटेशन वगैरे होतं, तेवढं फक्त हाईड करायची गरज होती आणि झालं फायनली. Is it still light out? Because if it's still light out, we curtains open the curtains. पटपट मग आम्ही रूम मध्ये शिफ्ट केलं. माझा सगळा पसारा मी तिथेच काढून ठेवलेला. कर्टन्स ओपन केले, त्यानंतर थोडंसं लाईट आतमध्ये जरा आला आणि ती पण एवढी छान होती. तिने पण मला हेल्प केली सगळं माझं आणण्यासाठी. 2-3 चक्कर मारल्या तिने वॉशरूम मधून माझे प्रोडक्ट्स घेऊन येण्यासाठी. सो छान होती. त्यांची असिस्टंट पण होती, तिने पण हेल्प केली आणि मग आम्ही आता फायनली बाहेर येऊन बसलो. त्यानंतर मी तिचा बाकी राहिलेला मेकअप करून घेतला आणि तिच्या असिस्टंटला पण वाटलं मी पण मेकअप करावा आता, त्याच्यामुळे मग ती पण मला म्हटली अर्जंट की माझा पण होईल का याच्यानंतर. तर म्हटलं ठीक आहे होईल.
त्यामुळे मला खूप घाई झाली. You need to close your eyes. Reopen it. Oh, Right. beautiful. It's your color. It is my color. Great work. Yeah. Very well done. Sit here. Oh, no, you can take this off. You're Huh. gonna drape it anyway. फर्स्ट टाइम इंडियन वेअर केलं होतं. तिने एवढी खुश झाली होती आणि तिच्या हस्बंडचा फेवरेट कलर ऑरेंज होता, त्यामुळे तिने आज असिस्टंटला अगोदरच सांगून ऑरेंज कलरचा लेहंगा वगैरे बनवून घेतला आणि मग त्याला सरप्राईज दिलं की ऑरेंज इट्स युअर कलर, वाव इट्स माय कलर, असं त्यांचं सुरू होतं. त्यानंतर मी पटपट हेअरस्टाईल करायला सुरुवात केली. तिला एकदम सॉफ्ट नॅचरल कर्ल्स पाहिजे होते आणि सो आपला स्पीड बिंदी आणि खास इंडियन अटायरसाठी तिने सोन्याची हे पण बनवून घेतली होती मोरणी. स्मॉल खूप वेळचं ट्राय करत होते पण तिच्या मुरणी तिला घालताच येत नव्हती. प्रेसची होती पण कधी माहितीच नाही तर कशी घालणार ना. ती खूप वेळचं ट्राय करत होती. म्हटलं चला आता मी देते घालून आणि खूप खुश झाली. मग ती छान नाही टॉर्च लावलं होतं. टॉर्च पकडलं तसं वाटतं. त्यानंतर लगेचच मी असिस्टंटचा पण मेकअप करायला घेतला आणि ही ॲक्च्युली पुण्यामधलीच होती प्रॉपर, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. ती समजून घेतलं तिने आणि दोघींनाही लवकरच निघायचं होतं. सो पटपट मी दोघींचं रेडी करून दिलं. ते पटकन निघून गेले दोघं आणि मग मी माझं पॅकअप करून माझी. Did you like my makeup? Oh, I love it. It's beautiful. Very, very nice. Thank you. Just one? Oh, looking beautiful. Stole? Hello. तर अशा प्रकारे दोघी रेडी झाल्या आणि मग मला जरा वेळ मिळाला व्हिडिओ बनवण्यासाठी. हाय गाईज, सो आता माझा मेकअप करून डन झालाय. फॉरेनर क्लायंट होते US चे, आत्ता जस्ट रेडी होऊन ते गेले. त्यांना घाई होती खूप, तर ते गेले वेणीवर. मी माझे पॅकिंग करत होते. आता माझी पॅकेजिंग पण झाली करून व्हॅनिटी. मी पण निघते आता. ॲक्च्युली एकच मेकअप होता, मी एका मेकअपसाठीच आलेली, पण 9 मोमेंटला एक ॲड झाला. सो खूप घाई झाली, मला काही शूट करायला जमलं नाही. तो मी मोबाईल एका ठिकाणी ट्रायपॉडला लावून दिला आणि चालू माझं काम. सो खूप छान रूम होती. रूम पाहू शकता तुम्ही. सगळं आता मी पसारा करून ठेवला इथं. सो चलो मैं और मेरी बॅग. आता मी जाते. व्ह्यू पाहून द्या. वाव, स्टार्स किती छान आहे ना. ऍक्च्युली आता खूप अंधार झाला. तो हे ते हॉटेल होतं, इथून मी आली. सो आता मी चालली आहे रिटर्न घरी, जाऊन फ्रेश व्हायचं. आले मी घरी, खूप ट्रॅफिक होतं, धूळ धूळ पण आले. आता फ्रेश होते. फ्रेश होते म्हणजे नंतर क्लिन्झिंग करायचं फेसला. तर बाई लोकेशनवाले अजून चालूच. मी पोहोचले ना बाई, आता लोकेशन कवर सांगते.